एसटी महामंडळाच्या वतीनं आजपासून 15% भाडेवाढ करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे सर्वसामान्यांचा एसटीचा प्रवास आता महागणार आहे। खरं तर एसटी महामंडळाच्या वतीनं गेल्या अनेक वर्षांपासून भाडेवाढचा प्रस्ताव होता, मात्र काही ना काही कारणानं हा प्रस्ताव जो आहे तो लांबणीवर पडत होता। मात्र आजपासून एसटीची जवळपास 15% भाडेवाढ जी आहे ती या ठिकाणी अंमलात येणार आहे आणि त्यामुळे सर्वसामान्यांना एसटीचा प्रवास जो आहे तो आता महागात पडणार आहे। जर नाशिकचा विचार केला तर नाशिक आणि सिन्नर दरम्यान पूर्वी साध्या बसचं तिकीट 45 रुपये होतं, आजपासून हे तिकीट जे आहे ते 51 रुपयांपर्यंत असणार आहे। त्यासोबतच मालेगाव आणि नाशिकचा प्रवास पूर्वी 165 रुपयांमध्ये होत होता, जो आता जवळपास 152 रुपयांमध्ये लागणार आहे। नाशिक साटाणा 140 रुपयांचं तिकीट आजपासून 162 रुपयांचं होणार आहे। तर सप्तशृंगी गडावर जर नाशिककरांना देवीच्या दर्शनाला एसटीनं जायचं असेल तर पूर्वी 115 रुपये लागत होते, आता मात्र 132 रुपये एवढं तिकीट नाशिककरांना लागणार आहे। आपल्या त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी नाशिकवरून पूर्वी 45 रुपये लागत होते, आता मात्र 51 रुपयांचं तिकीट नाशिक ते त्र्यंबकेश्वर दरम्यान लागणार आहे। नाशिक आणि एकूणच आसपासच्या परिसरांमध्ये आता एसटीचा प्रवास जो आहे तो महागणार आहे आणि त्यामुळे आता सर्वसामान्यांना एसटीच्या या प्रवासासाठी जादा भाडं जे आहे ते द्यावं लागणार आहे। या भाडेवाढीच्या संदर्भामध्ये नागरिकांनी देखील तीव्र प्रतिक्रिया दिल्याचं बघायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।